हार्ट पेशंटला विठ्ठल 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 म्हणायला लावतात की त्याचा हृदयावर तुझ्या हृदयाच्या स्पंदनावर परिणाम होतो। तुम्ही म्हणता ही नकारात्मक नाही, ही खलनायक भूमिका आहे। खलनायक हा खलनायकच असतो। माझ्या परीने माझ्या अनुभवाचा फायदा लोकांना मिळेल असं त्या कलाकारांनी सांगत असतो। प्रमोशनच्या निमित्तानं या संत सखूच्या मंदिरात आमची सुरुवात झाली। एक खूप आनंददायक गोष्ट आहे। नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार। मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आपल्यासोबत अत्यंत अनुभवी कलाकार आणि अत्यंत उत्कृष्ट कलाकार म्हणजे सुनील तावडे सर आपल्यासोबत आहेत। सर कसे आहात? मी फर्स्ट क्लास ॲज युज्युअल। अगदीच। आणि आपण आता संत सखू यांच्या मंदिरात आहोत आणि यांच्या मंदिरात आपला मालिकेचा सोहळा जो आहे तो पार पडलाय। तर एकदम विठ्ठलमय वातावरण असं एक तयार झाले, तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय सांगा? तोच अनुभव आहे। विठ्ठलमय वातावरण निर्माण झालेलं आहे। भक्ती मार्ग किती चांगला आहे, लोकांना किती आनंददायक आहे, किती समाधान देणारा आहे। आयुष्यात आपण जीवन जगतो ज्या भक्तीसाठी, जे भक्तीद्वारे आपलं जीवन जास्त सुखकर होईल, त्या भक्ती मार्गावर आधारित ही मालिका करण्याच्या निमित्तानं, त्या प्रमोशनच्या निमित्तानं या संत सखूच्या मंदिरात आमची सुरुवात झाली। एक खूप आनंददायक गोष्ट आहे। सखा माझा पांडुरंग ही मालिका 10 मार्च 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि ह्यात तुमचं पात्र एक नकारात्मक भूमिका आहे आणि तुम्ही ती अगदी चोखपणे साकारली आहे असं आम्ही पहिला एपिसोड तर बघितला। आणि ही भूमिका थोडी वेगळी आहे कारण ह्याचा पेहराव वेगळा आहे, ह्याचं चालणं वेगळं आहे, ह्याची भाषा वेगळी आहे। तर याबद्दल तुम्ही कसा अभ्यास केला? पहिल्यांदी गोष्ट म्हणजे ही भूमिका तुम्ही म्हणता नकारात्मक, तुम्ही म्हणता ही नकारात्मक नाही, ही खलनायक भूमिका आहे। खलनायक हा खलनायकच असतो, तो वाईट गोष्टीसाठीच जन्माला आलेला असतो, तशी भूमिका आहे। त्याच्यामध्ये त्याच्याकडनं काही नकारात्मक घडत नाही, ते असं करू नये असं लोकांना वाटतं, याचं वाईटच व्हावं किंवा असा माणूस या समाजात असता कामा नये असं वाटणं, असं त्या भूमिकेचं आहे। त्यामुळे तो खलनायक आहे जो लोकांना आपल्या दबावाखाली, आपल्या अधिकाराखाली दाबून ठेवतो, जे अत्यंत वाईट आहे। लोकांच्या जगण्याचा अधिकार काढून घेणार आहे, तो सुखाने जगण्याचा अधिकार काढून घेण्याचा आहे, कारण त्याला स्वतःला सुखाने जगायचं असतं, म्हणून दुसऱ्याला दुःख देऊन जगण्याचा अधिकार, अशावरची भूमिका आहे। इथे जर आपण कलाकार बघितले तर एका साईडला तुम्ही आहात म्हणजे अतिशय अनुभव असलेला, आणि एका साईडला येणारी नवीन पिढी आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना काय म्हणजे अनुभव आहे किंवा त्यांना शिकण्यासारखं जे मिळतं, तर ओव्हरऑल त्यांच्या सोबतचा काय अनुभव आहे? शिकण्यासारखं काय मिळतं हे तुम्ही त्या कलाकारांना विचारा की ते काय शिकतात माझ्याकडून, पण मी माझ्या परीने माझ्या अनुभवाचा फायदा लोकांना मिळेल असं त्या कलाकारांनी सांगत असतो। काही गोष्टी ते कान देऊन ऐकत असतात, शिकत असतात, आणि मला बरं वाटतं त्यांना समजावण्यामध्ये, आणि त्यांच्याकडनं जेव्हा मिळतं की ते तसं करतात तर त्यांनाही त्याची मजा येते आणि मलाही समाधान मिळतं। बरोबर। प्रत्येकाच्या मनात एक देवासोबतचं असलेलं नातं असतं, तर तुमचं आणि विठ्ठलांचं या तुमचं काय नातं आहे? खूप जवळचं नातं आहे। मी एक आधार मिळतो, एखाद्या माणसाचा आधार असतो, म्हणजे जसाच पांडुरंगाचा, विठ्ठलाचा आधार आम्हाला आहे। आणि कसं आहे की विठ्ठल काय आहे हे कळण्यापेक्षा विठ्ठलाच्या भक्तीमध्ये आपण रमून जावं एवढाच उद्देश असतो। त्याचं नामस्मरण करणं, नुसतं विठ्ठल 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 हे बोलल्यानंतर, याचं जप केल्यानंतर तुमच्या शारीरिक किती फायदा होत असतो हे कुठलाही डॉक्टरने सांगण्याची गरज नाही आहे। किंवा बऱ्याच वेळेला असं घडतं की हार्ट पेशंटला विठ्ठल 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 म्हणायला लावतात की त्याचा हृदयावर तुझ्या हृदयाच्या स्पंदनावर परिणाम होतो आणि थोडंसं त्यांना रिलीफ मिळतो, असं सायंटिफिक पण रिझन आहे त्यामुळे विठ्ठल हा महाराष्ट्राच्या म्हणा किंवा जमलं तर सगळ्या जगाच्या जवळचा परमेश्वर आहे। नक्कीच ही मालिका घराघरापर्यंत पोहोचेल, तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा? एवढंच सांगेन की सखा माझा पांडुरंग ही सन मराठीवर मालिका सुरू होते 10 मार्च संध्याकाळी 7:30 वाजता।
ती आवर्जून बघा. याची टॅगलाईन आहे संत सखूची अवीट भक्तिगाथा. अवीट म्हणून ती लोकांना अवीट गोडीने बघायची आहे आणि ती अवीट गोडी लावेल याची मला खात्री. धन्यवाद सर, खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून आणि तुम्हाला खूप शुभेच्छा या मालिकेसाठी. थँक्यू.